नमस्कार शेतकरी बांधवांनो, जय शिवराय। तर शेतकरी बांधवांनो, आज आपण बघणार आहोत शेतकरी कर्ज निवारण योजना लागू झाली आहे आणि जिल्हा बँकेच्या कर्जदार शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे का नाही। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका। तर ग्रामीण भागातील विकास सोसायट्यांमार्फत सेवा सहकारी संस्था वितरित करण्यात आलेल्या आहे आणि त्यानुसार कर्जाच्या थकीत खात्याविषयी माहिती संकलनाचे काम सुट्टीच्या दिवशी देखील युद्धपातळीवर सुरू असून यासाठी केवळ 3च दिवस शिल्लक आहे। दिनांक 15 फेब्रुवारी आणि कोणत्याही परिस्थितीत थकीत कर्जदार शेतकऱ्यांची माहिती जिल्हा बँक तसेच राष्ट्रीयकृत बँकांना पोर्टलवर अपलोड करून शासनास पाठवावी लागेल। बँक खात्याला आधार कार्ड न जोडणे किंवा फार्मर ID न घेणे अशा कारणामुळे थकबाकीदार यादीतील 16,000 शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर अपलोड करणे अजून बाकीच आहे। जिल्ह्यातील 78,000 तर 178 थकबाकीदार शेतकऱ्यांपैकी 58,126 थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती गुरुवारला अखेर पोर्टलवर अपलोड करण्याचे काम जिल्हा बँकमार्फत झाले आहे। तर आर्थिक विवंचनेत सापडलेल्या शेतकऱ्यांना कर्जाच्या खाईतून बाहेर काढण्यासाठी शेतकरी कर्ज निवारण योजना लागू केली जाण्याच्या हालचाली गतिमान झाल्या असून या दृष्टीने जिल्हा मध्यवर्ती बँकेतील कर्जदार शेतकऱ्यांची माहिती आता घेतली जात आहे। तर तुमचं काय की कर्ज माफ झालेलं आहे की तुमच्या पोर्टलवर अजून काही अपडेट्स आलेले आहे, तर तुमचा स्टेटस नक्की तपासून बघा। दिनांक 8 फेब्रुवारी इतकी मुदत होती, मात्र केवळ 40%च काम झाल्याचे दिसते। दिनांक 15 फेब्रुवारीपासून मुदत वाढवून देण्यात आलेली आहे, मात्र तरी देखील संपूर्ण थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती अपलोड करणे बाकीच आहे। राष्ट्रीयकृत बँकेचे थकबाकीदार शेतकरी वाऱ्यावर जिल्हा बँक एकीकडे दिवसरात्र करून विकास सोसायट्यांकडील थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती शासनाकडे अपलोड करीत असताना दिसत आहे। राष्ट्रीयकृत बँकेकडील शेतकऱ्यांच्या थकीत कर्जमाफीची अजून अद्याप कुठलीच माहिती गोळा झालेली नाही। यात शेतकरी कर्ज निवारण योजना लागू झाली आहे, तर त्याचा लाभ जिल्हा बँकेच्याच कर्जदार शेतकऱ्यांना मिळणार काय असा प्रश्न उपस्थित विचारला जात आहे। यातून राष्ट्रीयकृत बँकेमधील शेतकरी संभ्रमात सापडले आहेत। तर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला एकच प्रश्न आहे की तुम्हाला याबद्दल काय वाटते? आपले शेतकरी यांचं कर्जमाफ होईल का आणि सरकार ते कितपत त्यावर ठाम निर्णय घेईल यावर अवलंबून आहे। तर शेतकऱ्यांचं हे कर्जमाफीचं ओझं अजून कितपत त्यांच्या डोक्यावर राहील हे अजून कुणालाच माहीत नाही। हे सगळं जबाबदारी शेतकऱ्यांवर आहे। शेतकऱ्यांनी तो ठाम निर्णय घेऊन काहीतरी केले पाहिजे आणि आपले जे डॉक्युमेंट्स, आपले ज्या अपडेट्स आहे त्या रेग्युलरली चेक केल्या पाहिजे। तर शेतकरी मित्रांनो, तर हा व्हिडिओ तुमच्या मित्राला शेअर नक्की करा आणि अशीच उपयुक्त माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। जय शिवराय।